शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला, पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं आणि अर्थातच त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर मग शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं। खरं म्हणजे मूळ पत्रकारितेचा त्यांनी अभ्यास केला आणि जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्येत त्यांनी MA केलं। त्यामुळे अपेक्षा अशी होती की हे बातम्या संकलित करतील, पण ते बातम्या निर्माण करणारे झाले आणि बातम्या पुरवणारे झाले आणि राजकीय क्षेत्रात आले। खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण बघितलं असेल तर पत्रकार आणि वकील हे सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो, पण एक चांगला नेता हा या सभागृहाला या ठिकाणी मिळाला। खरं म्हणजे भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो, संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। ते इतर पक्षात नाही असं नाही, पण भाजपमध्ये असले होते त्यामुळे 15 वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये, थोडं का नाही। आणि मग अर्थात उपजिल्हा प्रमुख म्हणून, महापालिकेचे नगरसेवक म्हणून, सभागृह नेता म्हणून, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यामुळे सामान्याच्या प्रश्नाची जाण ही अंबादासजींना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे। 2014ला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती, काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोचू शकले नाहीत, पण 2019ला म्हणजे 14ची निवडणूक आम्ही आमोरासमोर लढलो होतो। त्यावेळी मला वाटतं प्रशांत बंबच्या विरुद्ध त्यांची हे झाली होती, पण 19ला ज्यावेळेस ते या पदाकरता निवडणूक लढले त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्रित होतो, त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्यावेळेस दिला होता। आणि म्हणजे उद्धवजींनाही माहिती आहे की त्यावेळी एकूण मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य जास्त होते, पण युतीचा धर्म होता आणि सीट ही शिवसेनेची होती आणि सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे अंबादासजींना पाठिंबा दिला आणि अंबादासजी त्या ठिकाणी निवडून आले होते। संभाजीनगर आता मला असं वाटतं 2022 पासून विरोधी पक्षनेतेपदी ते या ठिकाणी विराजमान आहेत आणि आता अर्थातच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर विरोधी पक्षनेत्याचाही कार्यकाळ या ठिकाणी संपुष्टात येईल। तर परब साहेब तयारी करून ठेवा। संभाजीनगर जिल्हा बँकेत संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान, अखिल भारतीय वारकरी महामंडळ, जिल्हा हँडबॉल संघटना, जिल्हा योग संघटना, स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध आला आहे। सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्रात त्यांनी MA केलं आहे आणि योग क्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत। मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता, त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले। आम्ही बाकी सगळे चाचपडत होतो, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणि नुसतं हे योग नाही, वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात। संजय केणेकर आहेत का सभागृहात? आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाह त्यांनी जुळवून आणलेला आहे। म्हणजे सूत जुळलं होतं, पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील, संजय असतील, उमेदीचा काळ होता, काही फार पैसे बिशे काहीच नव्हते। त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली, डिझेलची व्यवस्था केली आणि एक भाजी विम्याचं अधिवेशन चालू होतं। कोणाची मदत मिळते का सगळ्यांनी बघितलं, थोडी बहुत मदत मिळाली, मग ठरवलं की थोडक्यात निपटवायचं आहे। त्यामुळे अंबादासजींनी परभणी जिल्ह्यातल्या
पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे वेगवेगळे योग जुळवणं हे देखील मला असं वाटतं त्यातही त्यांचा हातखंडा आहे. खरं म्हणजे अंबादासजींची ओळख ही संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता अशा प्रकारची नेहमी राहिली आहे. विशेषतः आता तर आपण धार्मिक स्थळावरचे भोंगे काढले, पण त्याच्या विरुद्ध प्रचंड आंदोलन हे अंबादासजींनी केलं. सातत्याने त्याची निवेदनं त्या काळामध्ये ते देत होते. आता मला माहिती नाही की सध्याच्या परिस्थितीत अशी निवेदनं ते देऊ शकतात का, नाही असं प्रश्न आहे. म्हणजे देऊ शकत असतील ते, पण देऊ शकतात का. आणि तसे ते कट्टर सावरकर भक्त देखील आहेत. म्हणजे जरी बंटी पाटलांच्या बाजूला बसावं लागलं तरी अजून सावरकर भक्ती सोडली नाही दानवे साहेबांनी. एकदम कट्टर. हा एकदम. नाही असं नाही आहे. नाही ते ज्या पण नाही असं नाही आहे. ते ज्या पक्षात ते ऐका हो हो अजितदादा, ते ज्या पक्षातनं आले ना त्या पक्षाचे जे सर्वेसर्वा तेव्हा होते शरद पवार साहेब, सावरकरांच्या स्मारकाला जागा पवार साहेबांनी दिली. त्याच्यामुळे त्यांचा सावरकरांना कधीच विरोध नव्हता पवार साहेबांचा. किंबहुना त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही पवार साहेब होते आणि पवार साहेबांनी त्यावेळेस सावरकरांबद्दल काय तेव्हा पवार साहेब काँग्रेसमध्ये होते. हे आमची अपेक्षा हीच आहे की किमान तुम्ही तिकडे असण्याचा तेवढा तरी फायदा झाला पाहिजे आणि राहुल गांधींना समजलं पाहिजे की इंदिराजींनी देखील पत्र देऊन सावरकरांचं कौतुक केलं होतं. पण आपला आजचा मुद्दा नाही येतो. मी हे किती सावरकर भक्त आहे. आणि व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत. म्हणजे केळेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं, त्यांना ते मान्य.